नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या तरतुदींचा अभ्यास करणार आहोत। हा आणीबाणीशी संबंधित पहिला भाग असेल। यामध्ये आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीशी संबंधित जे काही आणीबाणीची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणीचा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। त्या राष्ट्रीय आणीबाणीचे वेगवेगळ्या घटकांवर परिणाम, उदाहरणार्थ केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधावर परिणाम, किंवा लोकसभा आणि विधानसभेच्या जे काही कार्यकाळ असतो त्या कार्यकाळावर होणारा परिणाम, त्याचबरोबर आपल्या मूलभूत हक्कांवर त्याचा काही परिणाम होतो का, तसेच आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागू केली गेली ह्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। आणीबाणी हे संविधानातील भाग 18 मध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे। ह्या अंतर्गत 352 पासून 360 पर्यंतच्या कलमांचा समावेश आणि त्या कलमामध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत, त्या तरतुदींचा समावेश ह्या भाग 18 अंतर्गत येतो। मित्रांनो, आणीबाणीचा अर्थ हा त्याच्या नावामध्येच दडलेला आहे। म्हणजेच एखादी अशी असामान्य परिस्थिती निर्माण होते जी कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि ती स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काही विशेष पॉवरची, म्हणजेच केंद्राला देशातील जी परिस्थिती बिघडलेली आहे ती बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष अधिकारांची आवश्यकता असते। त्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत। आणीबाणीचे वेगवेगळे प्रकार देखील आपण या पुढील स्लाइड्समध्ये अभ्यासणार आहोतच। तर ज्यावेळेस हे आणीबाणी लागू केली जाते तर त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात देशाच्या शासन पद्धतीमध्ये बदल होतात। जो आपला संघराज्य प्रकारचं जो वैशिष्ट्य आहे आपल्या संविधानाचं आणि आपल्याच राज्यव्यवस्थेचं देखील, तर त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि केंद्राला, त्याचबरोबर पर्टिक्युलरली सांगायचं तर संसदेला जास्तीचे अधिकार प्राप्त होतात। अमेरिकेशी तुलना केली गेली तर अमेरिकेमध्ये जरी आणीबाणी, राष्ट्रीय प्रकारची जरी आणीबाणी लागू केली तरी केंद्र आणि राज्यामधील संबंधामध्ये विशेष असा फारसा फरक पडत नाही। थोडक्यात काय तर तेथील संघराज्य पद्धती आणि आपल्या संघराज्य पद्धतीत बराच मोठा फरक आहे। तर आपण आणीबाणीचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात। आताच सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस देशामध्ये आणीबाणी लागू होते तर त्यावेळेस केंद्राला सर्व अधिकार प्राप्त होतात। म्हणजे केंद्र हा सर्वाधिकारी होतो। खूप बऱ्याच मोठ्या विषयांवर केंद्राला कायदे बनवण्याचा अधिकार प्राप्त होतो। त्याचबरोबर आपली जी संघराज्य शासन व्यवस्था आहे त्या संघराज्य शासन व्यवस्थेचे एकल राज्यव्यवस्थेत, म्हणजेच फेडरल स्ट्रक्चरचे युनिटरी स्ट्रक्चरमध्ये रूपांतरण होते। मित्रांनो, संविधानामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केलेला आढळतो। ते 3 प्रकार असे: राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अंतर्गत, राष्ट्रपती राजवट कलम 356 अंतर्गत आणि वित्तीय आणीबाणी कलम 360 अंतर्गत। या तिन्ही आणीबाणी यांच्याशी संबंधित परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व घटकांचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आणि जो राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी आहे तो ह्या पुढील लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम जाणून घेऊयात राष्ट्रीय आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट तरतुदी कोणत्या आहेत। मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या की आताच्या ज्या आपण तिन्ही प्रकारच्या आणीबाणी पाहिल्या तर ती आणीबाणी घोषित करण्याचं काम राष्ट्रपती करतात। तर राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषित केली जाते, त्याचा बेस काय आहे, कोणत्या बेसवर किंवा कोणत्या कारणामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते ते पाहूया। युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते। म्हणजेच भारताचं एका देशाबरोबर युद्ध चालू असेल किंवा एखाद्या देशाने अचानक आपल्या भारतावर आक्रमण केलं असेल किंवा आपल्या देशाअंतर्गतच सशस्त्र उठाव झाला असेल, मग तो सैन्यामधील सशस्त्र उठाव असू शकतो किंवा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडत असेल आणि हत्या किंवा वेगवेगळ्या जीवितहानी तसेच वित्तहानी होत असेल,
तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती हे आणीबाणी लागू करू शकतात। तर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा हे राष्ट्रपती करतात। त्याला घटनेमध्ये प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी असा शब्दप्रयोग केलेला आहे, म्हणजेच आणीबाणीची उद्घोषणा मराठीमध्ये। तर ही घोषणा ज्यावेळेस राष्ट्रपती करतात तर त्यासाठी कॅबिनेटची लिखित स्वरूपात शिफारस असणे आवश्यक आहे। म्हणजे राष्ट्रपती मनात आलं तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकत नाहीत, तर जो कॅबिनेट असतो म्हणजेच मंत्रिमंडळ असतो आणि त्या मंत्रिमंडळामध्ये जे कोर पोर्टफोलिओचे मंत्री असतात, म्हणजे उदाहरणार्थ संरक्षण मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली, तसेच जे परराष्ट्र व्यवहार मंत्री असतील, असे काही जे मेजर मंत्रिपदं असतात, तर ते लोक ह्या सर्वांचा मिळून कॅबिनेट बनतो। तर ह्यांची एक लिखित प्रकारची शिफारस राष्ट्रपतीला आधी सादर करणे आवश्यक आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी लिखित प्रकारची शिफारस आहे ती मुळात घटनेमध्ये नमूद केलेली नव्हती, मात्र ही शिफारस 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत समाविष्ट केली गेली, जी की कलम 352च्या अंतर्गत येते। तर राष्ट्रीय आणीबाणीचे देखील 2 प्रकार पडतात। पहिली आहे बाह्य आणीबाणी, दुसरी आहे अंतर्गत आणीबाणी। बाह्य आणीबाणी ही युद्ध किंवा परकीय आक्रमण यामुळे घोषित केली जाते। म्हणजेच भारताचं एखाद्या देशाबरोबर युद्ध असेल किंवा एखाद्या परकीय देशाने भारतावर आक्रमण केलं असेल तर ही बाह्य आणीबाणी म्हणून ओळखली जाते। अंतर्गत आणीबाणीमध्ये सशस्त्र उठावाचा समावेश होतो। सशस्त्र उठाव हा शब्दप्रयोग 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत समाविष्ट केला गेला। मात्र त्याआधी म्हणजे ह्या घटना दुरुस्ती करण्याच्या आधी अंतर्गत अशांतता म्हणजेच इंटरनल डिस्टर्बन्स असा शब्दप्रयोग होता। तर ह्या घटना दुरुस्ती नंतर त्या शब्दाचं रूपांतर सशस्त्र उठावामध्ये केलं गेलं, कारण अंतर्गत अशांतता हा म्हणजे खूपच संदिग्ध असा शब्दप्रयोग होता। त्याची नेमकी अशी व्याख्या नव्हती आणि त्या आधारावर कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीला अंतर्गत अशांतता या नावाखाली केंद्र राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकत असे। त्यामुळे मग हा शब्दप्रयोग काढून टाकण्यात आला आणि सशस्त्र उठाव हा स्पेसिफिक शब्द तिथे ॲड केला गेला। मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, 1975 आणीबाणी झाली होती। आपण हा घटक पुढे अभ्यासणारच आहोत। तर ह्या दरम्यानच 38वी घटना दुरुस्ती केली गेली होती 1975ची। तर ह्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय आणीबाणीला न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण दिलं गेलं होतं। म्हणजेच जर देशामध्ये आणीबाणी लागू केली तर त्या विरोधात न्यायालयामध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध याचिका दाखल करू शकता येणार नव्हती किंवा त्या आणीबाणीला आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं। मात्र जी 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत केली गेली त्यावेळेस जनता सरकार सत्तेमध्ये होतं। तर ह्या जनता सरकारने ही 75ची जी 38वी घटना दुरुस्ती होती ती रद्द केली। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने 1980च्या मिनेर्वा मिल्स या खटल्यामध्ये असं स्पष्ट केलं की दुष्ट हेतूने, त्यालाच इंग्रजीमध्ये मॅलाफाईड म्हणतात, तर ह्या कारणावरून आणीबाणीला न्यायालयामध्ये आव्हान देता येईल। मित्रांनो, आणीबाणीशी संबंधित 38वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे। 38वी आणि 42वी घटना दुरुस्ती ही इंदिरा गांधी सत्तेत असताना केली गेली आणि 44वी घटना दुरुस्ती ही जनता सरकार 1977 सत्तेवर आली तेव्हा केली गेली। त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता दोन्ही वेळेस सरकारांचा बदल झाला, त्याच्यामुळे ह्या घटना दुरुस्तीमध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात तरतुदींचा बदल केला गेला। 44वी घटना दुरुस्ती ही खूप महत्त्वाची देखील आहे, कारण 42व्या घटना दुरुस्तीने केंद्राला आणि संसदेला जास्तीचे अधिकार प्राप्त करून दिले गेले होते। मात्र 44व्या घटना दुरुस्तीनुसार ते म्हणजे पहिल्या किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून चांगल्या सुधारणा केल्या गेल्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार जनता सरकारच्या काळामध्ये। आता आपण पाहूयात राष्ट्रीय आणीबाणी लागू होते, पण संसदेच्या संमतीविषयी काय काय तरतुदी घटनेमध्ये आहेत। तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यापासून 1 महिन्याच्या आत
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ठरावाला मान्यता देणे आवश्यक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभेने आणि राज्यसभेने स्वतंत्ररित्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या ठरावाला, राष्ट्रीय आणीबाणीच्या ठरावाला संमती देणं आवश्यक आहे. 1 महिन्याच्या आत हा कालावधी आपल्याला लक्षात असायला हवा. त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की ही तरतूद 1 महिन्याची जी तरतूद आहे ती त्यापूर्वी म्हणजेच संविधानामध्ये मूळ घटनेमध्ये ती 2 महिन्याच्या कालावधीसाठी होती, मात्र ती 1 महिन्याच्या कालावधीवर आणण्यात गेली. ती कशामुळे तर 44वी घटनादुरुस्ती केली गेली. त्या घटनादुरुस्तीनुसार तो 2 महिन्याचा कालावधी घटवून 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत केला गेला. त्यानंतर समजा जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर मग काय करायचं, तर त्यावेळेस नव्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून आपल्याला माहीत आहे की लोकसभा विसर्जित झाली तर 6 महिन्याच्या आत इलेक्शन घेऊन त्या लोकसभेची पहिली बैठक होणं हे संविधानामध्ये बंधनकारक आहे. तर ती ज्यावेळेस नवीन लोकसभा भरेल त्या नव्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत संमती देणं त्या लोकसभेनं ह्या ठरावाला आवश्यक आहे आणि ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यसभेनं ह्या ठरावाला संमती दिलेली असायला हवी. आता आणीबाणीचा हा जो ठराव आहे तो विशेष बहुमताने पारित होणं आवश्यक आहे. ह्या आधीच्या लेक्चरमध्ये घटनादुरुस्तीच्या लेक्चरमध्ये आपण हा आणि विशेष बहुमत म्हणजेच बहुमताचे जे प्रकार आहेत ते प्रकार अभ्यासले होते. विशेष बहुमत म्हणजे त्या सभागृहाची जी एकूण सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या किमान निम्मे सदस्य उपस्थित असायला हवेत आणि मग जेवढे सदस्य उपस्थित आहेत आणि वोटिंग करत आहेत त्यांचं 2/3 बहुमताने तो ठराव पारित होणं आवश्यक आहे. यालाच विशेष बहुमत म्हणतात. तर आता हा विशेष बहुमताचा जो तरतूद आहे ती 44व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड केली गेली, मात्र त्याआधी म्हणजेच 1978च्या आधी साध्या बहुमताने हा ठराव पास होत असे. तर संसदेनं संमती दिल्यानंतर, राष्ट्रीय आणीबाणीच्या ठरावाला संमती दिल्यानंतर मग 6 महिने आणीबाणी लागू असते. तर राष्ट्रीय आणीबाणी ही अमर्यादित काळासाठी वाढवता येते, मात्र दर 6 महिन्यांनी संसदेची संमती आवश्यक असते. म्हणजेच दर 6 महिन्यांनी दोन्ही सभागृहाची संमती विशेष बहुमताने घ्यावी लागते. ह्यानंतर आता पाहूया, आपण संमतीविषयीचं पाहिलं, आता राष्ट्रीय आणीबाणी मागे घेण्याविषयीच्या बाबतीत काय काय तरतुदी आहेत. तर राष्ट्रपती हे आणीबाणीची घोषणा कधीही मागे घेऊ शकतात. त्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नाही. म्हणजेच संसदेने संमती दिली तरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा मागे घेऊ शकतात असं नाही, तर राष्ट्रपती ते कधीही घेऊ शकतात, मात्र त्यासाठी त्यांना कॅबिनेटचं अप्रुव्हल लागेल. किंवा मग लोकसभेनं जर इनिशिएटिव्ह घेतलं की आणीबाणी ही समाप्त करायची आहे आणि लोकसभा जर इनिशिएटिव्ह घेत असेल तर मग लोकसभेने घोषणा मागे घेण्यासंबंधी त्यालाच डिसॲप्रुव्हलचं ठराव असं म्हणतात. तर मग लोकसभेचे किमान 1.0 सदस्य म्हणजेच किमान 10% लोकसभा सदस्य हे अध्यक्षांच्या नावे नोटीसला येतील. किंवा मग जर लोकसभा ही विसर्जित झालेली असेल तर राष्ट्रपतींच्या नावे मग नोटीसला येतील आणि विशेष बैठकीचं आयोजन करण्यासंबंधित तरतुदी करतील, मागणी करतील. तर त्यानंतर मग अध्यक्ष किंवा राष्ट्रपती हे विशेष सभा बोलावतात, विशेष बैठक बोलावतात आणि मग त्या बैठकीमध्ये साध्या बहुमताने हा ठराव पारित होणं आवश्यक आहे. जर असा ठराव पारित केला गेला तर मग राष्ट्रीय आणीबाणी ही मागे घेतल्या जाते. तर आणि ही बैठक, जी विशेष बैठक आहे ती 14 दिवसांच्या आत बोलावणं आवश्यक आहे, म्हणजे ती त्यांना बोलवावीच लागते. मित्रांनो, आता आपण पाहूयात ह्या राष्ट्रीय आणीबाणीचे नेमके परिणाम काय होतात. तर 3 प्रकारचे परिणाम आपण अभ्यासणार आहोत. केंद्र आणि राज्य यांच्या संबंधावर काय परिणाम होतात, लोकसभा व राज्यसभा हे विधिमंडळ म्हणजेच आपली जी विधानसभा आहे तर ह्यांच्या कालावधीवर काय परिणाम होतात, त्याचबरोबर आपल्या मूलभूत अधिकारांवर देखील काय परिणाम होतात ह्यांचा आपण अभ्यास करूया. सर्वप्रथम पाहूया केंद्र आणि राज्य यांच्या संबंधावर काय परिणाम होतात. तर 3 प्रकारचे परिणाम इथे आपण पाहणार आहोत. पहिला आहे कार्यकारी परिणाम, म्हणजे एक्झिक्युटिव्ह जी बॉडी आहे त्याच्यावर काय परिणाम होतात. तर
कोणत्याही विषयावर राज्यांना कार्यकारी निर्देश देण्याचा अधिकार केंद्राला प्राप्त होतो. त्यामुळे राज्ये पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. तर इथे आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान केंद्रांना सर्वाधिकार प्राप्त होतात. कोणत्याही विषयावर केंद्र हे राज्यांना एक्झिक्युटिव्ह डायरेक्शन्स म्हणजेच कार्यकारी निर्देश देऊ शकतात. इथे लक्षात घ्या की राज्य ही निलंबित होत नाहीत, म्हणजेच त्या राज्यामध्ये राज्य सरकारही अस्तित्वात असतात, ती त्या राज्यांसाठी कायदे करू शकतात. मात्र ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू असते त्यावेळेस जे कायदे राज्यांनी बनवलेले आहेत, मात्र त्याच संबंधी जर संसद कायदा बनवत असेल तर मग संसदेचे कायदे हे वरचढ ठरतात. ह्यानंतर पाहूया कायदेविषयक काय परिणाम होऊ शकतात. तर राज्यसूचीच्या कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते. मित्रांनो, ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते, नॉर्मल परिस्थिती असते, त्यावेळेस कॉन्करंट लिस्ट म्हणजेच समवर्ती सूची आणि केंद्र सूची यांच्यावर संसद कायदे करू शकते. कॉन्करंट लिस्टमध्ये तर राज्य सरकार आणि केंद्र हे दोन्हीही कायदे करू शकतात. मात्र जी राज्यसूची आहे त्याच्यावर फक्त राज्येच कायदे करू शकतात, राज्यांनाच त्याविषयीचा अधिकार आहे. मात्र ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू होते त्यावेळेस ह्या राज्यसूचीच्या विषयांवर देखील कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. तर हा कायदा आणीबाणीच्या समाप्तीच्या 6 महिन्यानंतर संपुष्टात येईल. याचा अर्थ असा की केंद्राने म्हणजेच संसदेने एखाद्या राज्यसूचीच्या विषयावर कायदा केलेला आहे आणि नंतर ज्यावेळेस आणीबाणी समाप्त होईल तर ती आणीबाणी समाप्त झाल्याच्या 6 महिन्यापर्यंत ते कायदे अस्तित्वात असतील आणि त्याच्यानंतर ते आपोआप संपुष्टात येतील, म्हणजे परिस्थिती जैसे थे होईल. ह्यानंतर आहे वित्तीय परिणाम. तर केंद्र आणि राज्य यांच्या संबंधावर वित्तीय प्रकारचा कोणता परिणाम होतो. तर राष्ट्रपती केंद्र व राज्य यांतील महसुलाच्या घटनात्मक विभागणीत बदल करू शकतात. मित्रांनो, कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली गेली आहे आणि हे वित्त आयोग केंद्र आणि राज्य यांच्यातील महसूल विभागणीचं तत्त्व ठरवतात. तर हे जे तत्त्व आहे ते राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान याच्यामध्ये बदल होतो आणि हा बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्यामध्ये जो काही महसुलाचा वाटा होणार आहे ह्याच्यामध्ये ह्या आणीबाणी दरम्यान फेरफार होऊ शकतो. ह्यानंतर पाहूयात लोकसभा व विधानसभेच्या कार्यकाळावरील परिणाम. आधी पाहूयात लोकसभेसाठी काय बदल होऊ शकतो. तर संसद कायद्याद्वारे दरवेळी 1 वर्षासाठी याप्रमाणे कितीही वर्षासाठी लोकसभेचा कार्यकाळ वाढवू शकते. मित्रांनो, आपला सर्वसाधारण लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे आणि 5 वर्ष समाप्तीनंतर नवीन निवडणुका होतात आणि पुन्हा एक नवीन लोकसभा अस्तित्वात येते. मात्र ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल त्यावेळेस संसदेला हा कार्यकाळामध्ये वाढ करण्याचा अधिकार आहे. तर हा वाढ दरवेळेस 1 वर्षासाठी केला जाऊ शकतो आणि हे कितीही वर्षांसाठी समोर वाढवता येतं. त्यासाठी संसदेची मंजुरी असणं आवश्यक आहे. आणि आणीबाणी संपुष्टात आल्यास 6 महिन्याच्या आत हा कालावधी देखील संपुष्टात येईल. म्हणजेच हा कालावधी वाढवलेला आहे आणि काही दिवसानंतर समजा आणीबाणी स्थगित झालेली आहे, आणीबाणी रद्द केली गेली, तर मग त्याच्या 6 महिन्याच्या आतमध्ये हा लोकसभेचा जो वाढवलेला कालावधी आहे तो देखील संपुष्टात येतो. आणि हीच तरतूद लोकसभेसाठी जशी तरतूद आहे तशीच विधानसभेसाठी देखील आहे. यानंतर पाहूयात मूलभूत अधिकारांवर कोणकोणते परिणाम होतात. मित्रांनो, इथे 2 कलमे महत्त्वाचे आहेत, कलम 358 आणि 359. कलम 358 काय म्हणतं की ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू होईल त्यावेळेस कलम 19 मधील फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार ह्यांचं निलंबन होईल. मित्रांनो, कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. कलम 19 हे भाषण व व्यक्ती स्वातंत्र्य, व्यवसाय किंवा राहणीमान, त्याचबरोबर एखादी संघटना स्थापन करणे, व्यवसाय करणे ह्यासंबंधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. तर ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी देशामध्ये लागू असेल तर कलम 29 अंतर्गत हे अधिकार निलंबित केले जातात. आणि या अंतर्गत केलेल्या कायद्यांना म्हणजेच कलम 358 अंतर्गत केलेल्या कायद्यांना, याचाच अर्थ असा की कलम 19 मध्ये जर बदल होत असेल एखाद्या कायद्याद्वारे तर अशा कायद्यांना आणीबाणी दरम्यान किंवा त्याच्यानंतर देखील कोर्टामध्ये म्हणजेच
न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या की ही जी तरतूद आहे आता जी आपण पाहिलेली, ती केवळ बाह्य आणीबाणीसाठीच ही तरतूद लागू आहे. म्हणजेच हे जे आपण स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत येणारे स्वातंत्र्य रद्द करण्यासंबंधीचं किंवा निलंबन करण्यासंबंधीचं आपण जे पाहिलं, तर ते केवळ बाह्य आणीबाणीसाठी आहे. म्हणजेच एखाद्या परकीय देशाने भारताविरुद्ध युद्ध छेडलं असेल किंवा आक्रमण केलं असेल, तर अशा परिस्थितीतच कलम 358 अंतर्गत कलम 19 मधील मूलभूत अधिकार निलंबित होतात. मित्रांनो, ज्या वेळेस हे कलम 19 मधील स्वातंत्र्याचे अधिकार रद्द होतात, तर ही तरतूद पूर्ण देशासाठी लागू असेल. म्हणजेच ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली गेली असेल, त्यावेळेस संपूर्ण देशासाठी हे स्वातंत्र्याचं कलम 19 अंतर्गतच्या स्वातंत्र्याचं निलंबन केलं जाईल. आता कलम 359 विषयी पाहूया. तर ह्यामध्ये कलम 19 वगळून इतर मूलभूत अधिकारांचे निलंबन ह्या संबंधीच्या तरतुदी आहेत. त्याचबरोबर इथे कंसात एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कलम 20 व 21 देखील इथे वगळल्या जातं. कलम 20 हे अटक व स्थानबद्धतेविषयी संबंधित आहे आणि कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्याशी संबंधित आहेत. तर यांना धक्का न लावता जे इतर मूलभूत अधिकार आहेत, तर त्या मूलभूत अधिकारांचं इथं निलंबनविषयी तरतुदी कलम 359 अंतर्गत आहे. त्याचबरोबर इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ठराविक मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी इथे संपुष्टात येते. कलम 20-21 तर आपण वगळलेला आहे आणि कलम 19 मधल्या तरतुदी ह्या कलम 358 अंतर्गत निलंबित केल्या जातात. मग जे काही उरलेले मूलभूत अधिकार आहेत, कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश होतो. तर हे 19, 20 आणि 21 सोडून जे इतर मूलभूत अधिकारात आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील सर्व नाही, तर काही ठराविक ह्यांची अंमलबजावणी ही संपुष्टात आणली जाऊ शकते. आणि ही जे तरतूद आहे त्याच्यासाठी राष्ट्रपतीला विशेष असा अध्यादेश काढावा लागतो. तर ही कलम 359 अंतर्गतची तरतूद अंतर्गत तसेच बाह्य आणीबाणीसाठी लागू आहे. म्हणजेच एखाद्या देशाने भारताविरुद्ध युद्ध पुकारलं असेल किंवा आक्रमण केलं असेल किंवा मग देशामध्येच अंतर्गत बंडाळी झाली असेल, सशस्त्र उठाव झाला असेल, तर त्यावेळेस देखील ही कलम 359 अंतर्गत मूलभूत अधिकारांचं निलंबन केलं जातं. आणि ही तरतूद संपूर्ण देशात किंवा देशातील काही भागामध्ये लागू केली जाऊ शकते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या संबंधित जे कायदे आहेत, तर जे कायदे केले जाऊ शकतात कलम 358 आणि कलम 359 अंतर्गतच्या मूलभूत अधिकारामध्ये जो बदल केला जातो आहे, तर ह्या संबंधित जे कायदे केले जाऊ शकतात त्या कायद्यांसाठीच फक्त न्यायालयामध्ये त्यांना संरक्षण प्राप्त होतं. जर ते कायदे सामान्य कलमांशी संबंधित असतील किंवा सामान्य गरजांशी संबंधित असतील, तर त्यांना संरक्षण प्राप्त होत नाही. त्यांच्यासाठी आपण न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो. मात्र ह्या कलमांतर्गत जर बदल होत असतील, तर त्यांना मग न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजेच ह्याच्याशी संबंधित जी राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस लागू असेल, त्या कायद्यांना संरक्षण प्राप्त केलं गेले. मित्रांनो, आता जाणून घेऊयात आणीबाणी कधी कधी लागू झालेली आहे. तर आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेलेली आहे. पहिली ही 1962ला, दुसरी 1971ला आणि तिसरी 1975ला. तर पहिली आणीबाणी 1962ला लागू केली गेली कारण चीन आणि भारताचं त्यावेळेस युद्ध झालं होतं. चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. आपला जो अरुणाचल प्रदेशचा भाग आहे त्यावेळेस त्याला नेफ्ता म्हणून ओळखलं जायचं, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी असं नाव होतं. तर त्यावेळेस तिथे चीननं आक्रमण केलं होतं, त्यामुळेच फर्स्ट टाईम भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेली होती. त्याचबरोबर त्यानंतर 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. मात्र त्याच्यासाठी विशेष अशी म्हणजे वेगळी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेली नाही. ती आधीचीच 1962ची आणीबाणी कंटिन्यू होती. त्यामुळे पहिली आणीबाणी ही 1962 पासून 1968पर्यंत लागू होती. मित्रांनो, पहिली आणीबाणी ही बाह्य
आणीबाणी म्हणून देखील ओळखली जाते, कारण इथे भारताचं दुसऱ्या देशासोबत युद्ध चालू होतं. दुसऱ्या प्रकारची दुसऱ्यांदा आणीबाणी ही 1971 लादली गेली, ती पाकिस्तानच्या आक्रमणामुळे. त्यावेळेस बांगलादेशमध्ये अंतर्गत युद्ध चालू होतं आणि भारताच्या सहाय्याने नंतर बांगलादेशला स्वातंत्र्य देखील मिळवलं गेलं. तर ही घटना 1971ची होती. तर भारत बांगलादेशला सपोर्ट करतो आहे म्हणून पाकिस्तानने भारतावर त्यावेळेस आक्रमण केलं होतं. तर ह्या दरम्यान आणीबाणी लागू केली गेली होती. तर ही राष्ट्रीय आणीबाणी 1971 ते 77पर्यंत चालली. ही 1971ची आणीबाणी देखील बाह्य आणीबाणीच होती. ह्यानंतर तिसऱ्यांदा आणीबाणी 1975 लागू केली. तर ही आणीबाणी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून लागू केली गेली होती. आधीच्या ज्या 2 आणीबाणी होत्या 1962 आणि 1971ची, ती बाह्य आणीबाणी होती. परकीय आक्रमणामुळे राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेली होती. मात्र 1975 अंतर्गत अशांततेच्या कारणावरून म्हणजेच इंटरनल डिस्टर्बन्स ह्या कारणावरून आणीबाणी लागू केली गेली होती. ही आणीबाणी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 ह्या कालावधीपर्यंत लागू होती. मित्रांनो, इथे आणखी एक गोष्ट जाणून घ्या की 1971 आणि 1975 ह्या दोन्ही वेळेस काँग्रेसचं सरकार होतं, इंदिरा गांधी यांचं सरकार होतं. त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या. तसेच दुसरी आणि ही तिसरी जी आणीबाणी आहे ती एकाच वेळी नंतर रद्द करण्यात आली, म्हणजेच उठवण्यात आली, ती 1977ला. आणि 1975ला ही जी आणीबाणी तिसरी आणीबाणी लागू केली गेली, त्यावेळेस 5वी लोकसभा अस्तित्वात होती. आणि आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं होतं की लोकसभेच्या कालावधीमध्ये कार्यकाळामध्ये फरक पडतो. तो दरवेळेस 1 वर्ष ह्याप्रमाणे वाढवला जाऊ शकतो. तर ह्या दरम्यान देखील ह्या 1975च्या आणीबाणी दरम्यान तो कालावधी वाढवला गेला होता. तर ज्यावेळेस ही जी 5वी लोकसभा आहे ती 5 वर्ष 10 महिने आणि 6 दिवस एवढ्या कालावधीसाठी अस्तित्वात होती, जे की सर्वाधिक कालावधीसाठी अस्तित्वात असलेली लोकसभा म्हणून देखील ओळखली जाते, 5वी लोकसभा. यानंतर 1977 निवडणुका झाल्या आणि काँग्रेसची सरकार पडली आणि त्या जागी मग जनता सरकार, जी की मोरारजी देसाई त्यावेळेस पंतप्रधान झाले, यांच्या पंतप्रधान ह्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आली. तर मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित सर्व घटकांचा अभ्यास केला. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी, त्याचबरोबर ज्या काही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या सर्व घटकांचा, कलमांचा आपण अभ्यास करणार आहोत. आमचा व्हिडिओ लेक्चर आपल्याला कसा वाटतो आहे, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.